श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मुळारंभ या मालेत ऐकूया सुशांत देवळेकर यांचा लेख. आजचा विषय आहे मराठीत विरामचिन्हांची रुजवात. बोलणं हे समाजातून आपण सहज शिकतो. मानवी मूल त्याला ऐकण्या बोलण्यात काही अडचण नसेल तर भाषा सहज आत्मसात करतं. पण लिहिण्याची स्थिती तशी नाही. लेखन आपल्याला सहज येत नाही. त्यासाठी तशा व्यवस्था, परंपरा समाजात निर्माण झालेल्या असाव्या लागतात. मराठी ही काही शतकांपासून मोडी आणि देवनागरी ह्या दोन लिप्यात लिहिली वाचली जाते. पण लिहिण्याची आज जी धाटणी आहे ती सहज आलेली नाही. तिला विशिष्ट काळातल्या घटनांचा इतिहास आहे. आज मराठी लेखनात आपण पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह अशी अनेक चिन्ह सहज वापरतो. पण ही चिन्ह 19व्या शतकाच्या आधी मराठी लेखनात मुळीच नव्हती. म्हणजे मग मराठी लेखनात कोणतीच विरामचिन्ह नव्हती का? तर असं म्हणता येणार नाही. देवनागरीत म्हणजे बाळबोध लिपीत दंड, दुहेरी दंड, काकपद, पोकळ शून्यासारखं संक्षेपचिन्ह, महानुभाव परंपरेतल्या लेखनातलं आजच्या द्विबिंदूसारखं म्हणजे कोलनसारखं दिसणारं विसावा यासारखी चिन्ह होती. मोडीतही ह्या चिन्हाव्यतिरिक्त संक्षेप दाखवणारी दुरेघी आणि आणखी काही चिन्ह होती. खरं तर 19व्या शतकापूर्वीच्या मराठीच्या विरामचिन्हांचा अभ्यासच झालेला नाही. पण 19व्या शतकात मराठी लोकांचा संबंध इंग्लिश भाषकांशी आला. ते इंग्लिश शिकले, इंग्लिश लिहू वाचू लागले. त्याचा परिणाम त्यांच्या मराठी लिहिण्यावरही होणं अपरिहार्यच होतं. इंग्लिशेत विरामचिन्हांचा वापर इंग्रजी लिपीच्या म्हणजे लॅटिनच्या लेखन परंपरेतून आला. पूर्वी लॅटिन लेखनात शब्दांमध्ये अंतर न देता वाक्य सलग लिहिण्याची पद्धत होती. असं आपल्याकडच्या लिप्यातही होत होतं. मोडीत तर 19व्या शतकातही असंच लेखन होत होतं. इंग्लिशच्या प्रभावाने गद्य लेखनाचं प्रमाण वाढू लागलं. गद्य लिहिताना इंग्लिशांच्या धाटणीप्रमाणे मराठीतही लोक विरामचिन्ह योजू लागले. मराठीच्या मुद्रणात कोलकात्याला छापलेल्या विल्यम केरीच्या मराठी व्याकरणात इंग्लिश विरामचिन्ह दिसली तरी 19व्या शतकाच्या पहिल्या काही वर्षात मराठी पुस्तकात ती फार आढळत नाही. पण हळूहळू लोक इंग्लिशेच्या लॅटिन लिपीतली चिन्ह इंग्लिशेच्या धाटणीने मराठीत वापरू लागले. पण लोकांचा गोंधळ होतच असणार. ही चिन्ह आपल्याला तशी परकी, ती कशी वापरायची ह्याचा अंदाज पाहूनच येत होता. दादोबा पांडुरंगांच्या मराठी व्याकरणाच्या 1836च्या पहिल्या आवृत्तीत वाचण्यावरील विचार ह्या प्रकरणात अगदी संक्षेपाने काही चिन्हांचा विचार आला आहे. त्यात स्वल्पचिन्ह, पूर्णचिन्ह, प्रश्नचिन्ह अशा संज्ञा आढळतात. पण विरामचिन्हांची सविस्तर माहिती देणारी पुस्तिका थॉमस कॅन्डी यांनी मराठीत लिहून विरामचिन्हांची परिभाषा या नावाने 1850 ह्या वर्षी प्रकाशित केली. 19व्या शतकात मराठी पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून मराठी भाषा आणि लेखन ह्यांचं प्रमाणीकरण करण्याच्या कामासाठी कॅन्डी प्रसिद्ध आहेत. कॅन्डी ह्यांच्या पुस्तकात स्वल्पविरामचिन्ह, अर्धविरामचिन्ह, पूर्णविरामचिन्ह, प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह अशी लॅटिन परंपरेतल्या 5 विरामचिन्हांच्या वापराविषयीची सविस्तर आणि उदाहरणं देत माहिती दिलेली आढळते. 1850 ह्याच वर्षी दादोबांच्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यात दादोबांनी पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, संयोगचिन्ह, अवतरणचिन्ह, कंस अशा 9 विरामचिन्हांच्या वापराचं उदाहरणांसह विवेचन केलेलं आहे. मराठीत विरामचिन्हांचा वापर योगायोगाने सुरू झाला असला तरी त्यांच्या जाणीवपूर्व वापराची रुजुवात दादोबा आणि कॅन्डी ह्यांनी केली आहे. मराठीत विरामचिन्हांची रुजवात. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतो सुशांत देवळेकर यांचा लेख. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.